Good afternoon, student. Today we will start our new lesson number 10, disaster management. Disaster म्हणजे आपत्ती. आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? आपण मागील इयत्तेमध्ये पण शिकलो होतो. आता ऑब्झर्व करा तुमच्या पेज नंबर 64 वरती व्हेरियस न्यूज आयटम्स अबाउट डिझास्टर असं लिहिलेलं आहे. यामध्ये पेपरची कात्रणं आहेत की ज्याच्यामध्ये लिहिलं आहे वादळामुळे चेन्नईत थैमान झाला, रशियाचे विमान कोसळले. हे सगळं काय आहे? एक प्रकारची आपत्ती आहे. आणि आज आपण शिकणार आहोत की आपत्तीपासून व्यवस्थापन कसं करायचं आपत्तीपासून. तर पहिला प्रश्न इकडे विचारला आहे, इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ लाईफ कॉज्ड बाय लाइटनिंग. वीज पडूनही होणारी जीवितहानी टाळता येते का? तर हो, टाळता येते. ती कशी ते आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल लाइटनिंग म्हणजे काय, वीज म्हणजे काय ते समजून घेऊया. A flash of a light in the sky caused by the electrical discharge between a cloud and the earth's surface is called lightning. Not all lightning strikes the ground. In fact, about 95% of a lightning flash are limited to the sky. Only 5% of lightning reaches the ground. Lightning can be generated within the cloud, between two clouds, or between a cloud and the ground. क्लाउड आणि ग्राउंड म्हणजे जो अर्थचा सरफेस आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या विजा निर्माण होतात. तर तुम्हाला कळलं असेल की कशा होतात. आता त्याच्यापासून प्रिकॉशन्स काय घ्यायचे? डू नॉट स्टँड नियर ॲन इलेक्ट्रिक पोल, a telephone pole, tower, etc. Do not lean wire fence around a farm, a compound, a garden or a house. उघड्या वायरिंगच्या जवळ उभं राहायचं नाही. त्याच्यानंतर इफ यू आर इन टू व्हीलर, बायसिकल, ऑन अ ट्रॅक्टर ऑर अ बोट, गेट ऑफ इमिजिएटली अँड गो टू द सेफ प्लेस. त्याच्यावरून उठायचं आणि सेफ प्लेसवरती जायचं. What should we do to prevent the burnt on the farm from getting washed away in the rainy season? आपण काय करू शकतो पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करावं ते तुम्ही लिहायचं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, वाय डू वी एक्सपिरियन्स वॉटर स्केअरसिटी? पाणी टंचाई का निर्माण होते? या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. We have studied 2 types of a disaster, namely man-made and natural disaster. Into the which category do the disasters shown in the news items above fall? मागील इयत्तेत आपण मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती ह्या आपत्तींचे 2 प्रकार अभ्यासले आहेत. वरील बातम्यांवरील आपत्तीचे प्रकारात वर्गीकरण करा. आता तुम्हाला जो वर बातम्यांची कात्रणं दाखवली आहेत त्याच्या डिस्ट्रीब्यूट करायचं, कुठचं मॅनमेड आहे आणि कुठचं नॅचरल डिझास्टर आहे. वी कॅन प्रिव्हेंट सर्टन डिझास्टर व्हाईल इट इज नेसेसरी टू टेक अ प्रिकॉशन इन द केस ऑफ सम अदर डिझास्टर. नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर आर रिलेटेड टू इच अदर. म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती ह्या एकमेकांशी संबंधित असतात. Natural disasters such as famine, lightning strike, cloudburst, storm, etc. occur due to the change in the weather. There is a possibility of damage to properties in such a way. This is possible to damage the properties responsible for that. We do the deals with these losses. We will discuss about famine. Famine म्हणजे काय तर दुष्काळ. The condition that arise due to the long terms and scarcity of a food, grain and water
is called famine. Famines can be very severe. Although the main causes of famine is natural phenomena, yet a famine condition is created by some human activities besides some natural event. दुष्काळ म्हणजे काय? अन्न व धान्याचा व पाण्याचा प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते. काही मानवी कृतींमुळे तर काही नैसर्गिक कृतींमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. ह्याचा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. आता आपण पाहणार आहोत दुष्काळाची कारणे. कॉजेस ऑफ फॅमिन. Drought, heavy rains and flood, crops getting washed away and damage in the flood. Environmental change such as a temperature change, storm, cold waves, or a frog damage the crops by animal like mice and a rat. Attack of a pets, then diseases of the crop. Natural calamities like a earthquake, etc., are some of the causes of famine. Of this, drought is the main cause. Man-made cause of a famine include war, internal unrest, absence of a transport routes, uncontrolled population growth, etc. आता दुष्काळाची कारणे त्यांनी काय काय दिली आहेत तर अतिवर्षा, अतिवृष्टी होणं, त्याच्यानंतर पूर येणं, पिके वाहून जाणं, पिकांचं नुकसान होणं, तापमानातील बदल, वादळे, थंड हवा, धुके आणि पर्यावरणातील बदल, तसेच पिकांवर पडणारे रोग, टोळ, उंदीर, घुशी इत्यादी प्राण्यांनी पिकांचा केलेला नाश, भूकंप, भूकंपाची नैसर्गिक आपत्ती आहे, त्यामुळेही दुष्काळ येऊ शकतो. त्यापैकी अजून एक आहे तर प्रामुख्याने मॅनमेड जे असतात त्यामध्ये दुष्काळामध्ये युद्ध, अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव, लोकसंख्येची बेसुमार वाढ या बाबींचा समावेश दुष्काळामध्ये होतो. इन पास्टमध्ये हिस्ट्री दिली आहे. दुष्काळ काही आजकालचा नाही आहे, तो पूर्वी पण पडायचा. त्याच्यामध्ये काय व्हायचं, ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पिण्याचे पाणी, अन्न तसेच जनावरांचा चाराचा प्रश्न यायचा. छत्रपती शाहू महाराज यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळात दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक योजना केल्या होत्या. त्यातील पाणी पुरवठा, पाणी साठ्याच्या योजना आजही राबवल्या जातात. या परिस्थितीचा आदर्श आहेत. येणाऱ्या संकटांवर व आपत्तींना तोंड देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या योजना तयार करू शकता की ज्या तुमच्या जीवनासाठी नाही तर समाजाच्या जीवनासाठी उपयुक्त आहेत. मलिक अंबरने औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नहर म्हणजे कालवा योजना राबवली. ती आजही अस्तित्वात आहे. याविषयी अधिक माहिती इंटरनेटवर अवेलेबल आहे. There are records of losses of life caused by severe famine in various parts of the world. Asia has turned out to be the most famine-affected continent of the world. A majority of the famine occurs in a drought flood-affected region. Among the most direful famine that have occurred in the world are the famine that affect India and China. जगात विविध प्रकारचे तीव्र दुष्काळ पडून गेले, प्राणहानी झाली याची नोंद आहेत. आशिया जगातील सर्वात प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे. बहुतांश दुष्काळ अप्रवर्तकपणे पूरग्रस्त प्रदेशांमध्ये पडलेला आहे. आज जे भीषण दुष्काळ पडले आहेत त्यात भारत आणि चीनमधील दुष्काळ प्रमुख आहेत. त्याच्यानंतर आहे, आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का? आर वी रिस्पॉन्सिबल फॉर द फेमिन? वॉटर स्टोरेज इज इन्क्रीजिंग ॲज द बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड द पॉप्युलेशन इज डिस्टर्ब. पर्जन्यमान आणि लोकसंख्या
यांचा समतोल बिघडल्याने पाण्याचा तुटवडा आजकाल जाणवतो. Through there has been a high rise in the production of food grain as a result of a green revolution. The balance of the environment has been lost due to use of a chemical fertilizer, pesticides and a weedy acid. त्याच्यानंतर आहे अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ अ वॉटर, इरोजन ऑफ अ लँड अँड मिसयूज ऑफ द लँड. अमर्यादित पाणी उपसा, जमिनीची धूप आणि पाण्याचा गैरवापर करणे ह्यांच्यामुळे इनबॅलन्स झाला आहे पाण्यामध्ये आणि आपल्या पॉप्युलेशनमध्ये. तर ह्या गोष्टी खूप कारणीभूत आहेत, ह्या गोष्टी जबाबदार आहेत दुष्काळ पडण्यासाठी. What can we do to ease the scarcity of a famine? म्हणजेच दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? फर्स्ट, प्लॅन द युजेस ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ द वॉटर. सेकंड, प्रॉपर प्लॅनिंग ऑफ अ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट द लोकल लेवल. लार्ज स्केल plantation of a tree and prevent of deformation, making appropriate change in the plant taking into the account the weather it forecast. म्हणजे पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले पाहिजे. स्थानिक पातळीवर जलसंधारण योजना नियोजन केले पाहिजे. त्याचं पण मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली पाहिजे. वृक्षतोड थांबवली पाहिजे. हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे आवश्यक आहे. लार्ज स्केल ट्री प्लांटेशन, नो फॅमिन, नो लँड इरोजन. नको दुष्काळ, नको जमिनीची धूप, झाडे लावा खूप खूप. हा एक स्लोगन आहे. अशा विविध प्रकारची घोषवाक्य तयार करून एक प्रभात फेरी काढा असं त्यांनी सांगितलं आहे. हे आता शक्य नाही आहे, पण तुम्ही स्लोगन्स म्हणजे घोषवाक्य नक्की लिहू शकता. लाईक झाडे वाचवा, जीवन वाचवा असं एखाद स्लोगन तुम्ही लिहून ठेवा. आजचा अभ्यास आहे पेज नंबर 65 वरती. व्हॉट कॅन वी डू टू इज द सर्व्हिटी ऑफ अ फॅमिन. म्हणजेच दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, हे 4 पॉईंट्स तुम्ही वहीत लिहून मला आज पाठवायचे आहेत. दॅट्स इट. थँक्यू.